आज श्रावणातील पहिला सोमवार आहे. त्यानिमित्त राज्यातील विविध शिवक्षेत्रांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. राज्यात आज नागपंचमीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. चंद्रपूर शहरातील पुरातन अंचलेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अंचलेश्वर मंदिर हे धार्मिक श्रद्धेसोबतच पुरातन वास्तू आणि ऐतिहासिक वारशासाठी देखील ओळखलं जातं. या मंदिराला चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे. मंदिराची प्राचीन वास्तुरचना, दगडी बांधकाम आणि त्याच्याशी जोडलेल्या धार्मिक परंपरा भाविकांसह इतिहास व पुरातत्व प्रेमींचंही लक्ष वेधून घेतात. श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा योग एकाच दिवशी आल्यानं अंचलेश्वर मंदिरात विशेष धार्मिक विधी करण्यात आले. पहाटेपासून भाविकांनी मंदिरात दाखल होत भगवान अंचलेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. भाविकांकडून अभिषेक, पूजन, जलाभिषेक तसंच बेलपत्र आणि फुलं अर्पण करून महादेवाची आराधना करण्यात आली. नागपंचमीनिमित्त नागदेवतेचंही पूजन भाविकांनी केलं. मंदिरात हर हर महादेव, बम बम भोलेचा जयघोष सुरू होता. या मंदिरात विविध धार्मिक परंपरा आणि उत्सव श्रद्धेनं साजरे केले जात आहेत. चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अंचलेश्वर मंदिराकडे बघितलं जातं. मी विशाल महाराज, अंकलेश्वर मंदिर पुजारी. हे मंदिर, अंकलेश्वर मंदिर हे खूप पुरातन मंदिर आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार व नागपंचमी एकत्र आल्यामुळे आज भाविकांची थोडी गर्दी आहे. भाविक येथे बेलपान होऊन आपल्या मनोकामना, इच्छा पूर्ण मागतात देवाला. नाव घनाक्षरी खांडरे आहे. मी इथे दरवर्षी दर्शनाला येते शिवरात्रीला, श्रावणाच्या पहिल्या सोमवारी. आणि हे खूप नावाजलेलं मंदिर आहे, खूप पुराणा काळातलं मंदिर आहे आणि आम्हाला इथे खूप छान पॉझिटिव्हिटी येते आणि खूप छान पण एक्सपिरियन्स येते. तर आम्ही सगळेच आमच्या घरातले नेहमी या मंदिरात येतो आणि सगळा सण साजरा करतो आणि आम्हाला खूप आनंद होते. श्रावण सोमवाराची खूप सारी इथे मान्यता असते. काही लोक आपल्या फ्युचर पार्टनरसाठी करतात, काही लोक आपल्या जॉब करिअरसाठी करतात. मी जॉबसाठी करायला आली आहे आणि इथे असं म्हणतात की जितके पण 16 सोमवार केले जाते सगळ्यांनी त्यांची हर
इच्छा विशेष पूर्ण होतात. त्याच्या मागे पण खूप सारी स्टोरीज आहे, पण वन ऑफ देम इथे आहे की हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे, तर सगळे चंद्रपुरातली जनता इथेच येते आणि आपले हर उपवासाला सफलताने पूर्ण करतात. मी सुनील मधुकर टिकले. गेल्या 35 वर्षापासून ह्या मंदिरात दर श्रावण महिन्यात येतो महिनाभर. अगोदर फार गर्दी राहायची, 10 वर्षाचा होतो तेव्हापासनं. त्यावेळेस कसं पहाटे 5 वाजता यावं लागे, दर्शन घ्यायला 1 तास लागत होता. परंतु आता 35 वर्षापासून आता फारशी फक्त सोमवारी गर्दी राहते, इतर दिवशी फारशी राहत नाही. त्याला कारण म्हटलं तर शहराचा विस्तार झालेला आहे, नवीन वस्ती झाली आहे, नवीन वस्तीमध्ये मंदिरं झाले आहे. त्याच्यामुळे जे भाविक आहे ते आपल्याच वस्तीमध्ये आपल्याच मंदिरामध्ये पूजा वगैरे करतात. माझं नाव रोहित विजय दुरटकर आहे. मी अंकलेश्वर गेटपाशी जे शंकरजीचं आधुनिक काळापासून जे मंदिर आहे, जे कलियुगापासून चालू आहे प्रथा, तर इथे मी हर श्रावण सोमवारमध्ये इतर कधी शंकरजीचं कधी पण काही राहिलं त्या दिवशी आम्ही ते पूजा करण्यासाठी आणि बेलपत्र वाहासाठी, आता श्रावण सोमवारचं जर बेलपत्र वाहासाठी आम्ही इथे येतो आणि मी जे पण मनोकामना मागतो ते माझ्या पूर्ण होते. आणि असे भरपूर जण आहे, म्हणजे बहुत दूरदूरचे लोक इथे येतात आणि इच्छा मागून त्यांची मनोकामना पूर्ण होते. माझं नाव प्रणय टिकले आहे. मी आज पहिला श्रावण सोमवार आहे, या निमित्ताने आज मी अंकलेश्वर या मंदिरात आलेलो आहो. आणि श्रावण महिन्यात दर दिवशी मी मंदिरात येतो आणि महादेवाला बेर अर्पण करतो. आणि खूप जुनं मंदिर आहे, खूप वर्षापासून आहे. मान्यता आहे की इथं आल्याने असं सुख शांती असं लाभते. नमस्कार, माझं नाव विदिशा बोमनवार आहे. मी या मंदिरात श्रावण सोमवार निमित्त आली आहे, म्हणजे दरवर्षीच येते दर श्रावण सोमवारला. नागपंचमी या निमित्त पण आली आहे. हा खूप ऐतिहासिक मंदिर आहे, म्हणजे महाकाल अशा ठिकाणी नाही गेलं या मंदिरात आलं तरी पण आपली मनोकामना पूर्ण होते, तर म्हणूनच या मंदिरात आली आहे. आणि खूपसे लोक येतात या मंदिरमध्ये. खूप लोकांची मनोकामना पूर्ण होतात, जसे की 16 श्रावण सोमवार सगळेजण म्हणजे खूप जण येतात, सगळ्यांची मनोकामना पूर्ण होते इथे या मंदिरमध्ये. म्हणूनच मी आली आहे. माझी पण काही इच्छा आहे म्हणून मी इथे आली आणि खूप छान वाटलं, खूप सुकून येते, प्रसन्न वाटते इथे येऊन. शांत वातावरण आहे, खूप छान आहे. ह्याची इथली पॉझिटिव्हिटीज खूप छान आहे. त्याच्यामुळे एनर्जी स्ट्रॉंग, खूप छान मंदिर आहे. तुम्ही पण एकदा येऊन बघा. इथे चंद्रपूरमधले सगळेच लोक इथे येतात.